चक्रव्यूह भेदण्याची कला अवगत झाली होती अशी आख्यायिका प्रचलित आहे. आता आम्ही तुमची भेट घडवणार आहोत अशाच एका अवलियाशी. वयवर्ष फक्त 2.25. त्याची करामत प्रत्यक्षात पहा. हा चिमुरडा जरा नीट पहा. सोहम गोराणे, वय फक्त 2.25 वर्ष. म्हणजे अजून बोबडे बोल बोलायचंच वय. त्याचं बोलणं जरी बोबडं असलं तरी काही बोल मात्र तो अगदी खणखणीत काढतो. ऐकायचंय? आळंदीतले संगीत शिक्षक श्याम आणि ज्योती गोराणे यांचा हा मुलगा म्हणजे आश्चर्यच आहे. वयाच्या अवघ्या 8व्या महिन्यात त्यानं तबल्याचा पहिला बोल वाजवला. 8व्या ते 9व्या महिन्यात तो चांगल्या पद्धतीने नाव वाजवायचा. म्हणजे तबल्यातली ज्या बोलाने सुरुवात होते तबल्याची तो बोल तो चांगल्या पद्धतीने वाजवत होता. त्यानंतर 10व्या महिन्यात त्याने डायरेक्ट रेखात वाजवला. ज्ञानोबा माऊली तुकाराम हे भजन गायल्यानंतर तर डायरेक्ट धिंडा गदाड धिंडा कटाक वाजवल्यानंतर मीच चकित झालो. कला अंगात असावी लागते आणि अस्सल कलावंत जन्मावाच लागतो असं म्हणतात. एक चूक पाहिजे. आई आणि बाबा यांच्या पलीकडचं विश्व या वयात समजतं का? पण हे छोटे उस्ताद आपल्या बड्या उस्तादांचे म्हणजे झाकीर भाईंचे मोठे फॅन आहेत बरं का. झाकीर भाई सोमला असं काही मला माहित नाही का तो काय वाजवते वगैरे. आणि झाकीर भाईचं एवढं वेळ त्याला की सकाळी झोपेतनं उठला की पहिलेच म्हणतो मम्मा मला झाकीर भाईची कॅसेट लावून दे, मला झाकीर भाईंना बघायचं. रात्री झोपताना रात्री 12 वाजता झोपू 1 वाजता झोपू तरी पण तो झाकीर भाईची कॅसेट ऐकल्याशिवाय राहत नाही. आणि झाकीर भाईंना बघितल्याशिवाय त्याचा दिवस तरी कधी निघत नाही. हे सगळं पाहून एवढंच म्हणायचं, वा उस्ताद वा. कॅमेरामन संजय जुन्नाकेसह मिलिंद वानखेडे चा मराठी जळगाव.